फक्त इमॅजिन करा, भारतीय क्रिकेट टीम तुमच्या शहरात आंतरराष्ट्रीय सामना खेळायला येणार आहे आणि भारताचा कर्णधार, उदाहरणाखातर सध्याचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना आवाहन करतोय, आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुम्ही हा सामना बघायला नक्की उपस्थित राहा, वाटलंच तर आम्हाला शिव्या द्या, टीका करा किंवा खेळाचा आनंद घ्या, पण आमची मॅच पाहायला मैदानात या. इमॅजिन करणं अवघड आहे ना, पण असंच भारताच्या एका कर्णधारानं आवाहन केलेलं. तो कर्णधार म्हणजे भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री. अनेक दिवसांपूर्वी सुनील छेत्रीनं एक ट्विट केलं होतं, आम्हाला शिव्या द्या, टीका करा, आनंद घ्या, पण फुटबॉलची मॅच पाहायला स्टेडियममध्ये या, संघाला आणि खेळाला सपोर्ट करा. एकेकाळी भारतातून फुटबॉल हा खेळ गायब होण्याच्या मार्गावर होता. म्हणजे आपल्याकडं फुटबॉल हा फक्त पावसाळ्यात खेळला जाणारा सीझनल खेळ अशी मान्यता होती. पण सुनील छेत्रीनं युवा वर्गाला पुन्हा एकदा फुटबॉलच्या प्रेमात पाडलं आणि मोठ्या प्रमाणावर लोक फुटबॉल खेळताना दिसायला लागले. आज त्यात सुनील छेत्रीनं फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छाही दिल्यात. पण सुनील छेत्री फुटबॉलमध्ये इतका मोठा स्टार कसा झाला, याबद्दलचा प्रवास आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. 3 ऑगस्ट 1984 रोजी आंध्र प्रदेशच्या सिकंदराबादमध्ये सुनील छेत्रीचा जन्म झाला. आई वडिलांचा त्याला भक्कम सपोर्ट होताच, पण सुनील छेत्रीला लहानपणापासूनच खेळाचं वेड होतं. घरची पार्श्वभूमी खेळाशी निगडीत असल्यानं तो फुटबॉलकडे वळला. वडिलांच्या आर्मीच्या जॉबमुळे सुनीलचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी होत गेलं. गंगटोक, दार्जिलिंग, कोलकाता, नवी दिल्ली अशा अनेक ठिकाणी त्याचं शिक्षण झालं. वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा फायदा सुनील छेत्रीला असा झाला की तिथल्या नवीन लोकांसोबत त्याची ओळख वाढत राहिली आणि त्यांच्यासोबत फुटबॉल खेळायची संधी त्याला मिळत गेली. हा तो काळ होता जेव्हा भारतात प्रत्येक पोरग ही क्रिकेटच्या आहारी गेलेलं, पण सुनील छेत्रीला लागलेला फुटबॉलचा नाद सुटला नव्हता. स्थानिक फुटबॉल खेळताना सुनीलनं दिल्ली सिटी FC आणि बऱ्याच संघांकडून खेळायला सुरुवात केली. पण खऱ्या अर्थानं सुनीलला ब्रेक मिळाला तो 2002 साली कोलकाताच्या मोहन बागान या फुटबॉल क्लबकडून. 2002 ते 2005 या काळात खेळताना सुनीलनं जबरदस्त कामगिरी केली. इथल्या कामगिरीच्या जोरावर सुनीलला 2004 साली इंडियन अंडर-20 नॅशनल टीममध्ये जागा मिळाली. पुढे 2005 साली भारताच्या नॅशनल फुटबॉल टीमकडून सुनील छेत्री खेळला आणि इथून पुढे सुनील छेत्री हे नाव फुटबॉलच्या मैदानात धार धरू लागलं. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. 12 जून 2005 या दिवशी सुनील छेत्रीनं पहिला नॅशनल गोल पाकिस्तान विरुद्ध नोंदवला आणि सगळ्या भारतात छेत्रीची हवा झाली. कसं आहे, मैदान लढाईचं असो, क्रिकेटचं किंवा फुटबॉलचं, पाकिस्तानचा धुरळा करणारा पठ्ठ्या भारतात गाजणार म्हणजे गाजणार. याच कारणातून सुनील छेत्री भारतीय फुटबॉलमधला स्टार झाला. आजच्या घडीला सुनील छेत्री भारताचा ऑल टाइम टॉप गोल स्कोरर आहे. तर जागतिक पातळीवर मोस्ट गोल स्कोररच्या यादीत सुनील छेत्री हे नाव 3ऱ्या नंबरला आहे. जागतिक फुटबॉलमधल्या क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या 2 दिग्गज सुपरस्टार्सच्या नंतर सगळ्यात जास्त गोल करणाऱ्यांच्या यादीत छेत्रीचा नंबर लागतो. ही अभिमानाची बाब आहे. सुनील छेत्रीच्या खेळाच्या जोरावर आणि तो भारताचा कर्णधार झाल्यापासून भारताच्या फुटबॉल रँकमध्ये मोठा बदल झालाय. अनेक अवॉर्ड आणि गोल्स सुनील छेत्रीच्या नावावर आहेत. भारतात फुटबॉलला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस सुनील छेत्रीमुळे आले असं म्हणता येतं. क्रिकेटच्या आहारी गेलेली तरुणाई परत एकदा फुटबॉलकडे खेचून आणण्याचं सगळं क्रेडिट सुनील छेत्रीलाच जातं. याच कारणातून छेत्रीच्या खेळाचे आज भारतभरात लाखो चाहते आहेत आणि या यादीत क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहली पर्यंतचा समावेश आहे. छेत्रीनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराटनंही भावा मला तुझा अभिमान आहे असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. आज भारतीय फुटबॉलमधल्या सर्वात यशस्वी खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. हाच वर्षाव आणि प्रेक्षकांचं हेच प्रेम तो जेव्हा भारतासाठी गोल्स करत होता त्यावेळी मिळालं असतं आणि भारतीय फुटबॉल असोसिएशननं आणखी जास्त लक्ष घातलं असतं तर आज क्रिकेटप्रमाणेच फुटबॉलमध्ये भारताचा डंका जगभर वाजत असता इतकीच खंत वाटते. या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.